गोंदिया नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी सचिन शेंडे यांना देण्यात आली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंडेंनी प्रचाराची दिशा, विकासाचा मुद्दा आणि भाजपने केलेले आरोप याबाबत भाष्य केलंय। गोंदिया नगर परिषद निवडणूक आता जोर पकडत असून राजकीय वातावरण तापू लागलंय। काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे शहरभर फिरून जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत आणि स्थानिक समस्या जाणून घेत आहेत। शेंडे सांगतात की मागील 15 वर्षांपासून नगर परिषद भाजपच्या नेतृत्वाखाली होती, मात्र या काळात शहरात कोणतेही ठोस विकास कामे झाले नाहीत। गोंदियातील खड्डेमय रस्ते, घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी, पाणी पुरवठा आणि दैनंदिन नागरी समस्या या सर्वांवर त्यांनी चिंता व्यक्त केली। भाजपवर गंभीर टीका करताना शेंडेंनी स्पष्ट केले की मागील कार्यकाळात नगरसेवक होतो त्यावेळी भाजपचे नगराध्यक्ष लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत होते। माझ्यावर लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे राजकीय आहेत। मी अपक्ष म्हणून नगर परिषद आलो तेव्हा भाजपचे मोठे नेते मला पक्षात प्रवेशासाठी सातत्याने दबाव टाकत होते। मी प्रवेश न केल्यामुळेच हे आरोप माझ्यावर लावण्यात आलेत। जे काही आरोप माझ्यावर झाले त्यासाठी भाजपच जबाबदार आहे। निवडणुकीचे स्वरूप स्पष्ट करत शेंडे पुढे म्हणाले की ही लढत नागरिकांच्या प्रश्नांची, विकासाची आणि पारदर्शक प्रशासनाची आहे। गोंदियात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना आरोप प्रत्यारोपांची मालिका आणि विकासाचे मुद्दे दोन्ही बाजूंनी पुढे येत आहेत। नागरिक शेवटी कोणावर विश्वास ठेवतात हे आता मतदान आणि निकालातून दिसून येणार आहे। एक युवक म्हणून माझ्यावर काँग्रेसने जे विश्वास दाखवला आहे त्याबद्दल पक्षश्रेष्ठीचा आभार। गोंदिया शहराचे माजी आमदार आदरणीय गोपालदासजी अग्रवाल यांनी एक युवकांना तिकीट मिळावी आणि यांनी संधीचं सोनं करावे असं मी काँग्रेस पक्षाचा आभार मानतो। गोंदिया शहराला एक स्वच्छ शहर करायचं आहे या स्पष्ट धोरणाने मी काम करणार आहे। आपली लढत कोणासोबत राहणार आहे? माझी लढत स्पष्ट लढत माझी भारतीय जनता पार्टी आणि जे लोक म्हणतात की आणि मग लोक का म्हणतात आता तर सगळेच म्हणायला लागले की ओट चोर गद्दी छोड जे आहे त्यांच्यासोबत आमची लढाई आहे। आपला अजेंडा काय आहे? माझा स्पष्ट अजेंडा आहे की मग गोंदियाला एक क्लीन गोंदिया करून द्यायचं आहे। गोंदिया शहरात खड्डेमुक्त करायचे आहेत। भारतीय जनता पार्टीने जे गोंदिया शहरात जे काम केलेलं आहे, जे अपूर्ण काम आहे, जे ते करू शकले नाही किंवा ते करू शकत होते त्यांनी नाही केलं आणि फक्त त्यांचं एक असं स्पष्ट आहे की जो कोणाही पक्षातून येत असेल त्याला आपल्या पक्षात आणून त्यांना प्रवेश करून घेणे हेच त्यांचं बस फोडाफोडीचं राजकारण करणे, याला मला कुठंतरी आपल्या पक्षाला वाढवायचं आणि काम करायचं आहे। आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते, काय केलं? भ्रष्टाचारचा माझ्यावर आरोप लावला गेलेला नाही। माझ्यावर भ्रष्टाचारची या लोकांनी खोटी केस माझ्यावर दाखल करून माझ्यावर असं दबाव होता की तू भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कर आणि मी जर प्रवेश नाही केला तर त्यांनी या परीने माझ्यावर आरोप म्हणजे माझा एक खोटा आरोप माझ्यावर यांनी हे केला आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, गोंदिया।